नमस्ते. आज माझ्या चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज बनवणार आहोत आपण भोगीची भाजी. बघू शकता मस्त गॅस चालू करून मी कढईवरती ठेवलेली आहे. मस्त गरम तेल होऊ द्यायचं. गरम तेल झाल्यानंतर आपण थोडीशी जिरी टाकायची त्याच्यामध्ये. मस्तपैकी तडतड व्हायला लागली की आपण थोडीशी मोहरी पण टाकायची त्याच्यात. मस्त तडतड झाल्यानंतर त्याच्यानंतर लसूण, अद्रक आणि कोथिंबीरची पेस्ट केली ती आपण ते पण त्याच्यामध्ये तेलामध्ये टाकून घ्यायची आणि मस्त पळी असती ना, पळीपेक्षा एकदम मस्त हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर बघा टमाटर घेतलेलं आहे मी. टमाटर बी टाकायचं मस्त आणि आपण पळीने व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर 1 चमचा मी हळद घेतलेली आहे. हळद टाकल्यावर चवीनुसार मीठ पण आपण त्याच्यामध्ये टाकलं. मीठ पण टाकल्यानंतर आपल्याला टाकायचा आहे गरम मसाला. गरम मसाला टाकल्यावर व्यवस्थित आपण त्याला मस्त की हलवून घेऊ. एक वेळेस मस्त मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर काळा मसाला नसतो का आपला घरी बनवतात आपण काळा मसाला, ते पण मी त्याच्यामध्ये 1 चमचा टाकलेला आहे. आपण नंतर पुन्हा टाकल्यानंतर चटणी व्यवस्थित आपण हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर बघा किती तेल सुटलेलं आहे. छानपैकी मसाला आपला भाजून गेलेला आहे. जे भाज्या सर्व होत्या ना ते त्याच्यामध्ये कढईमध्ये मी टाकून घेतल्या. टाकल्यानंतर आपण काय करायचं, त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर बघा किती तेल सुटलेलं आहे भाजीला छानपैकी. तेल सुटलं म्हणून मी अजून डबल त्याला 1 वेळेस हलविलं मस्तपैकी. आपण भाजून घ्यायच्या सगळ्या भाज्या तेलामध्ये मस्त मसाल्यामध्ये. मग थोडंसं मी शेंगदाण्याचं कूट पण टाकलं बरं का. त्याने भाजी इतकी छान बनते. शेंगदाण्याचं कूट पाहिजे भाजीत. पुन्हा मी पाणी टाकलं, थोडंसं गरम करून टाकलं 1 ग्लास. पुन्हा डबल मी त्याला म्हणलं पाणी टाकलं त्याच्यासाठी अजून 1 वेळेस आपण त्याला हलवून घेतलं. हलवल्यानंतर बघा किती छान दिसत आहे आपली भाजी. त्याच्यानंतर मी म्हणलं तीळ टाकलंच पाहिजे. तिळाशिवाय तर भाजी नाही होऊ शकत, म्हणून मी तीळ पण त्याच्यावरती टाकलं. मस्त उकळी येऊ दिली. मस्त शिजून गेली आपली भाजी. बघा किती छान तरी पण आलेली आहे. म्हणलं वरून कोथिंबीर बी टाकूया मस्त.